रामकृष्ण हरी. पिलीवगावचा सप्ताह अखेर 23 वर्ष बंद पडून अखेर आज म्हणजे राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भगवंताच्या कृपेने सुरू झाला. काही कारणास्तव म्हणजे गावागावातील भेदभाव म्हणा किंवा करणाऱ्या लोकांचा अभाव म्हणा किंवा माझं गावातलं अस्तित्व नसल्यामुळं म्हणा मी परगावी गेल्यामुळं म्हणा कारण काहीही असेल मागील लोकांनी जे चालू ठेवायचा होता सप्ताह 1-2 वर्ष चालवला आणि पुन्हा बंद पडला. आता ती कारणं उकलत बसून त्याची उपयोग नाही आहे. परंतु हा बंद पडलेला सप्ताह पुन्हा मी जेव्हा गावात आलो 1-2-3 वर्षामध्ये सगळं नियोजन व्यवस्थितरित्या करून कोणी वर्गणी देऊ अथवा न देऊ परंतु आपण स्वतःच्या हिमतीवर बंद पडलेला सप्ताह सुरू करायचा असा एक भगवंताचा साक्षात्कार आणि आपली अखंड सेवा आयुष्यभर केलेली सेवा ती सेवा कुठंतरी फलद्रूप होऊन भगवंताचा दृष्टांत झाला म्हणा आणि त्या दृष्टांताला आजच्या दिवसांनी खरंच म्हणजे इतका आनंद आहे मी खोटं नाही सांगत तुमचा. मी निमित्त आहे परंतु या सप्त्यामध्ये अगदी तुम्हाला खोटं नाही सांगत बंडा तात्या कराडकर, नामदेव अप्पा शामगावकर, पुन्हा आमचे ढोक महाराज, मोठे मोठे कीर्तनकार, बोधले महाराज, प्रभाकर महाराज बोधले, किती कीर्तनकारांची नावं सांगू. असे मोठमोठे इंगळे महाराज, अशा मोठमोठ्या महाराजांची कीर्तनं किंवा या व्यक्तींचे पाय गावी लागून गेले आणि अशा ठिकाणी हा सप्ताह बंद पडणं म्हणजे ते जीवाला कुठंतरी रात्रंदिवस सप्ताह सुरू झाला पाहिजे, सप्ताह सुरू झाला पाहिजे आणि त्यातून भगवंतानी दिलेला हुकूम आता ते त्यांच्या आदेशानुसार सुरू तर केलेला आहे. गावचे भाविक आमचे वर्गणी देतील न देतील परंतु एक कुणी वर्गणी देऊ अथवा न देऊ पाऊल तर उचललेलं आहे, त्याच्या नावाने पाऊल उचललेलं आहे. आणि यावर्षी म्हणजे 2024 आज तारीख आहे 20 ऑगस्ट 2024 रोजी हा हरिनाम सप्ताह गोकुळाष्टमी निमित्त गावामध्ये प्रारंभ केला आणि त्याच आनंदामध्ये लक्षात ठेवा म्हणजे फार मोठे मोठे आळंदीचे कीर्तनकार हरिहर बाबांचे पाय गावी जवळजवळ शिष्य परंपरा हरिहर बाबांचे. त्याच्यामुळं आमचे देहूकर मधुकरांना हे सुद्धा येऊन गेलेले आहेत म्हणजे असे थोर महात्मे येऊन गेलेल्या ठिकाणी सप्ताह बंद पडणं हे मला योग्य वाटेना. आणि कीर्तनकारसुद्धा योग्य पद्धतीनं यावर्षी आपल्याला मिळाले. काही आळंदीचे आहेत, काही शेजारील पाजारील गावातील आहेत, माळशिरस तालुक्यातील आहेत आणि यांचा सर्व
व्यक्तींचा प्रतिसाद आपल्याला मिळाल्यामुळं आपण हे पाऊल उचललं. पाहूया आता कशा पद्धतीनं भगवंताला अर्पण केलेली जे कार्य आहे ते इथून पुढे म्हणजे मी हयात आहे तोपर्यंत तरी हा सप्ताह बंद पडू नये. नवे मी गेल्यानंतर सुद्धा मागे अशा पद्धतीची सेवा घडावी. मी म्हणतो याचा अर्थ माझ्या गावातले सर्व लोक, आता आपण निमित्त असतो, कोणत्याही गोष्टीला आपण निमित्त असतो. त्याला यश अपयश येतच नाही. या कार्यामध्ये अपयश येतच नाही. परंतु अपयश येणाऱ्या व्यक्ती जर या कार्यात आलं का लक्षात, म्हणजे परमार्थिक व्यक्ती या कार्यात न येता जर इतर लोकांनी या कार्यामध्ये सहभाग घेतला तर मग तिथं काहीतरी प्रॉब्लेम होतो. असंच काहीतरी घडलं असावं आणि त्यामुळं बंद पडलेला सप्ताह सुरू झाला. एवढंच फक्त आनंदी स्वरूपाने. खूप आनंदाचा दिवस आहे माझा हा. शेवटी वारकऱ्याच्या आयुष्यामध्ये सर्वात आनंदाची गोष्ट कोणती असू शकते, याशिवाय दुसरी आनंदाची गोष्ट कोणती असू शकत नाही.